आई आई तो गोंधळ मांडायला ये आज. कारण कारण या खानानं गोंधळ मांडायचं ठरवलंय. आई आई तू गोंधळ मांडायला ये. आई 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 तुझीच लेकरं आजपर्यंत या सुलतानी सत्तेनं पायाखाली तुडवली गेली, वरवडली गेली. आई तुझ्या लेकींना सुखाने जगता सुद्धा आलं नाही की येत नाही. आणि आता तो निघालाय. येऊ द्या. आई आमचे जगण्याचे काय घेऊन बसला, पण आम्ही जागावे म्हणून आमच्या जागेवर अनेक जण मरण्यासाठी तयार होतात. का राजे आम्ही जातो का शिवाजीच का जागावा? का एखाद्या प्रसंगाला शिवाजीनेच आई मरू नये? ऐसे आम्ही काय करत आहोत आमच्या रयतेसाठी की रयत आमच्यासाठी मरण्यासाठी तयार होते? का आई तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी होसे असेच राहू दे. राजांच्या जवळ रायगडावरती खासी माणसं तयार झाली, सगळे जवळ. आणि राजांचं नियोजन चालू झालं. राजांचं नियोजन राजगडावर चालू झालं. सगळी जीवाभावाची माणसं, मोठीची मोठी सभा भरली होती. आजपर्यंत अशी सभा, अशी गर्दी कधी भरली नव्हती. तशी एकही राहिला नव्हता राजांचा आज या वक्ताला राजांपासून दूर. सोनोपंत डबीर होते, इनाताजी पालकर होते, संभाजी कावजी कोंडाळकर होते, संभाजी काटकर होते, हिरोजी इंदलकर होते, कृष्णाजी भास्कर होते, विश्वासराव दिगे होते, विसाजी मुरंबक होते, कोंडाजी कंक होते, तानाजी मालुसरे होते, नरस प्रभू देशपांडे होते, रघुनाथ पंत सबनीस होते, विठ्ठल पिलाजी आत्रे होते, निळपंत प्रल्हाद पंत होते, कान्होजी काका 10 तोंडे होते, बांदल नाईक होते, बिकुलाल होते, सरदार कुर्तोजी प्रतापराव गुजर होते, शिवा काशीद होते, बापोजी मुगदर होते, सुरजी काटके होते, सूर्याजी काकडे होते, सुरजी इंगळे होते, कांताजी इंगळे होते, पंताजी इंगळे होते, अण्णाजी मलकरे होते, अर्जेजी यादव होते, जीवाजी महाले होते, विसाजी बल्लाळ होते, दीपोजी रावतराव होते, मानाजी होते, बाळाजी होते, चिमणाजी होते, तुकोजी होते, चांगोजी होते, रूपाजी होते, खंडोजी होते, ज्योताजी होते, दुर्गाजी होते, महादोजी होते, रघोजी होते, बाजी जेदे होते, शंभू सिंग जाधवराव होते, राया होता, अंता होता, ऐशा होता, पुरुषा होता, झुंजारराव मरळ होते, रामजी काटके होता, रामजी पांगारे होता, झुंजारराव काटके होते, बळवंतराव कोकाटे होते, मैनाक भंडारे होता, त्रिंबकपंत डबीर होते, हैबतराव शेळमकर होते, अण्णाजी दत्तो प्रभणीकर होते, कृष्णाजी गायकवाड होते, त्रिंबक भास्कर हे राजांपाशी होते, कान्होजी नाईक जेदे होते, येसाजी कंक होते, कोंडाजी फरजत होते, सूर्याजी मालुसरे होते, शामराज पंत पेशवे होते, रुस्तमे जमान होता, मुसलमान सरदार, सिद्धी हिलाल होता, काजी हैदर होता, दरिया सारंग होता, दौलत खान होता, नूर खान बेग होता, इब्राहिम खान होता, मोहम्मद खान होता. असे मुसलमानच नाही 18 पगड जाती धर्मातली माणसं राजांच्या मोर राजांच्या सेवेसाठी होती. सगळ्यांच्या मनातून राजा निर्माण घेऊ लागला, एक विचार घेऊ लागले. राजांनी सगळ्यांना एकच प्रश्न केला, काय करावे? अफजल खान आलाय, पाताळ यंत्री पाषाण काळजाचा तो, काय करावे? सोनोपंत डबीर सहित सगळे माणसं. तेवढ्यात कुणीतरी राजाला म्हणतो, मानकोजी काका म्हणाले, राजा लय मोठा राक्षस आहे ते हो. अहो त्याच्या संग भेटणं म्हणजे राजा मृत्यूला मिठी मारणे. राजा आमास नाही असं वाटतं, त्याच्या जागेवर कुणीतरी पाठवा. तसा संभाजी कावजी कोंडाळकर म्हणाला, राजा म्या जातो तुमच्या जागेवर. वा तुम्ही जाता आणि तुमच्या जीवाचे बरे वाईट झाले म्हणजे काय करायचे ते कोणी भरून काढायचे? राजे आमच्या जीवाचं काय घेऊन बसलात? राजा एक ना एक दिवस या कुडीला जावा तर लागणारच आहे.
मग या वक्ताला मुहूर्त काढला म्हणून काय वांगाळ झालं. राजे राजे द्या इजाजत, आम्ही जातो. वा हळू आवाज छान. राजा द्या इजाजत, आम्ही जातो. राजांना इजाजत अनेक मावळे माहत होते. संभाजी काटकर म्हणाला, राजा 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 विसाची मोरम बघ बघा, अफजल खानावानी दिसतो. राजा त्यालाच धाडा. होय राजा मी जातो. मी जातो. अफजल खान आपल्यासारखा दीपड आहे ना वा, जातो एका रट्ट्याच त्याला पाडतो. वाह विसाजीराव वाह. पण नाही तुम्हाला दुसऱ्या मोहिमेमध्ये पाठवू. या मोहिमेत जाणार तर आम्हीच. नका राजा नका जाऊ. राजा झालास तर त्या अफजल खान झाल्याबरोबर राजा एखादा तह करा. वाटलं तर एखादा किल्ला देऊन टाका. राजा त्याला किल्ला होऊन त्याच्याला त्याच्या डोक्यावर डोकं ठेवून का आम्ही परत माघार घेता येईल. राजा झालास तर तहच करा. होय राजा आम्हाला तेच बरं वाटतं. राजा तह करा. तह करणे म्हणजे काय करणे? काहीतरी आपल्या स्वराज्यातली संपत्ती त्याला देणे आणि शब्दामध्ये मिटामटी करून घेणे, याला म्हणायचं तह. राजा तह करा. नाही पण पाहूया, काहीतरी होईलच, काहीतरी करूच. एक दिवस गेला. खूप मोठं चर्चासत्र आपला, त्याच्यातच वेळ जाईल. खूप चर्चासत्र झालं. पण शिवाजीराजा शांत बसले. रायगडावर जे देवघर होतं, देवघराच्या जगदंबा मातेच्या समोर बसले आणि आईच्या पुढे जाऊन ध्यानस्थ बसले आणि आईला बोलू लागले, आई आता तूच मार्ग दाखव. तुझ्या या गोमट्या स्वराज्याला आणि या शिवाजीला कसं वाचवायचं. आई आता तूच मार्ग दाखव. आत्ताच्या गडाळ्याप्रमाणे रात्रीच्या 2-3 वाजले असावेत. महाराष्ट्र झोपला, सारा भारत वर्ष झोपला, रयत झोपली, राजगड झोपला. पण शिवाजी राजे जागे होते. आऊसाहेब त्यांच्या जागेवर जाग्या होत्या. आणि राजांच्या डोक्यात एक विचार चक्र घुमू लागलं. रयत माघार घेते. आपलेच माणसं या अफजल खानाला भिडण्यासाठी नाही म्हणतात. यांची प्रेरणा वाढायला हवी. यांची प्रेरणा वाढण्यासाठी काय करावं. राजाने एक शक्कल चालवली. राजाने दरवाजा उघडला आणि राजा बाहेर आले. राजांनी सगळ्यांना खासे माणसांना जवळ केलं. सोनपंत डबीर आले, त्र्यंबकपंत डबीर आले, नेताजी पालकर आले, हैबतराव शेळम आले, संभाजी गावचे कोंडाळकर आला, संभाजी काटकर आला, अण्णाजी दत्त प्रभणीकर आला, हिरोजी इंदरकर आला, कृष्णाजी गायकवाड आला, कृष्णाजी भास्कर आला. कृष्णाजी भास्कर अफजल खानाकडचा नाही, इकडे पण होता. त्र्यंबक भास्कर आला, विश्वासराव दिघे आले, कान्होजी नाईक जेदे आले, विसाजी मुरंबक आले, येसाजी कंक, कोंडाजी फरजत, तानाजी मालुसरे, येसाजी मालुसरे, नरसप्रभू देशपांडे, खासे सरदार सगळेच राजांनी जवळ केले. आवाज द्या. आणि राजा आता बोलतात, काका जगदंबा माता आमच्या स्वप्नात आली आणि आम्हास म्हणते कैसी. राजे आपण घाबरू नये. जैसे रावणास मारणारे रामप्रभू म्हणून अखंड पृथ्वी रामप्रभूस जाणते. जैसे कंसास मारणारे श्रीकृष्ण म्हणून अखंड पृथ्वी जाणते, तैसेच या अफजल खानास मारणारे राजे शिवाजी राजे म्हणून अखंड पृथ्वी तलावर आपली कीर्ती होणार आहे. आणि ते कर्तृत्व तुमच्याच हातून होणार आहे नव्हे. राजे त्यास मारण्यासाठी तर तुमचा जन्म झाला आहे. राजे प्रत्येक महापुरुषाला मृत्यू येतो, परंतु राजे तो मृत्यू फक्त माणसाला घरात न यावा. योद्ध्याचाही जीव जावा, पण तो रणांगणात. काका
काका आमचे महाराजही म्हणतात योद्ध्यानं असं घरात बसू राहू नये, योद्ध्यानं असं घरात मरू नये. राजे, योद्ध्याला हे मरण यावं ते रणांगणात, कारण रणांगणात त्याला मरण आलं की त्याला देव लोकांमध्ये जागा मिळते आणि मृत्यू लोकांमध्ये त्याला कीर्ती मिळते. कीर्ती